हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर सकाळच्या 6:30 वाजल्यात, तरी 5 मिनटं जास्त झालेले आहेत. आता पटापट मी आवरलं आणि आता मी चालले योगा करायला. तर 6:30 वाजता बरोबर योगा करायला सगळी सुरुवात करतात आणि तिथं सर आणि टीचर दोघं पण आहे शिकवायला. तर तमा काय उठला नाही, तुम्हाला म्हणलं तू जा, माझ्या पोटात गडबड झाली त्यासाठी म्हणलं ठीक आहे तू झोप. म्हटलं मी जाते. आता माझी तयारी झाली आणि आता मी चालल्याशिवाय पहिल्यांदाच चालले. इथं आल्यापासून मला माहिती नाही कुठं आहे ती, तर 5 मिनटं हुडकायला लागतील मला. काल मी जिम बघितली होती तर मला तो जिमच्याच बाजूला आहे. तर चला जाऊया मग. माहीत नाही तिथं मला व्हिडिओ काढता येतो की नाही. सगळे शांतपणे योगा करत असतील आणि मी तिथे व्हिडिओ काढणं बरोबर नाही. तर इकडं पाठीमागं मी फिरून आले. इकडं जिम होती आणि सगळेजण बरेच जण मेडिटेशन करण्यासाठी एकदम बसले होते शांतपणे. पण मला योगा करायचा होता. तर योगा इकडं आहे म्हणजे इतकं मोठं आहे नाही, तर कुठून कुठं जायचं तेच नाही माहीत. तर एक लेडीज भेटलेली मला, तिनं सांगितलं की व्हाईट हाऊस आहे तिथं जा, तिथं करायला लागले तेव्हा. ठीक आहे, तिथून आते इथं आले मी. चला इकडं पण नाही आहे. बघितले ना अशी होईल झाली सकाळ सकाळ गडबड. जाऊ द्या, आजच्या दिवस होईल. एकदा माहीत पडल्यानंतर मी बरोबर जाईल. तिथंच आहे. तर वापस एक सरांना विचारलं योगा कुठं करतं. तर इथून सरळ जा म्हटले. एक ब्रिज आहे आणि ब्रिजच्या नंतर व्हाईट हाऊस येईल, तिथे योगा करतात. म्हणलं ओके. बघितलं ना कसलं सुंदर आहे हे बघा, व्हाईट ब्रिज. चला मग व्हाईट ब्रिज आपण चालले आता. इकडं पाणी पिणे कसं वाटतंय भारी पैकी. ओके दिसले. सगळे शांतपणे करायला लागलेत. चला बंद करते मी आता. मी करते. तर चला मग योगा करून झालं आहे आणि एकदम शांतपणे सगळेजण योगा करतात. बिलकुल कालवा वगैरे नाही. तर योगा केल्यानंतर मी 5-10 मिनटं बसणार होती तिथं शांतपणे, पण दमाचा फोन आला की ते रक्तचेक करायला आलेत म्हणून जा पटकन. म्हणलं ठीक आहे. तर इथे मी पहिल्यांदा विचारायला गेले होते ना योगा कुठं करतात ना, तर तिथंच रक्तचेक करायला आलेत. तर मी तर तिथं चाललं आहे. इकडून खालतून इकडून चलत येते दम भरतो. चला आता मी रक्तचेक करून रक्तचेक करायला जाते. सुईची खूप जास्त भीती वाटते, तरीसुद्धा जाणं भाग आहे. ठीक आहे. तर रक्त आणि लगे चेक करायला देऊन आले. आता हे बघा, भीती वाटत होते मला तरीसुद्धा दिलं, पण बिलकुल दुखलं नाही आहे काय. आणि आता वापस रूमवरती चालले मी. वातावरण खूप सुंदर आहे, एकदम मस्त असं वाटते.
हे चालू केलं, आता काल बंद होतं, मला दाखवतो. तर आता रूमवरती जायचे, हे करते, नाश्ता करायला जायचे. नाश्ता केल्यानंतर मग 9 वाजता बरोबर मालिश करायला जायचं. 8:30 वाजता किंवा 8:30ला नाश्ता करायला जायचे. आणि सगळं मला लिहून दिलं आहे डाएट प्लॅन, तसा डाएट प्लॅन पूर्ण करायचं. चला आता दमा झोपला असेल अजून, तर मी आता जाते. दमाला हे तुम्ही तुम्हाला चला तर मग कपडे वगैरे बदलले, 5-10 मिनटं थांबले आणि आता चालले मी नाश्ता करायला. नाश्ता करणार आणि लगेच 15 ते 20 मिनिटांनी मालिश करायला जाणार. तर रूमवर जर मागवला ना नाश्ता तरीसुद्धा आणून देतात, आणि जर कॅन्टीनमध्ये जाऊन करायचं असेल ना तरीसुद्धा करू शकतो. पण आता आल्यापासून मी तर रूमवरच मागवते, म्हणजे आता त्याला कॅन्टीनमध्ये जाऊन नाश्ता करते. तर आता चालले. काल मालिश केली ना तर एकदम भारी अशी झोप आली, रात्री मस्त अशी झोप आली. पण दमाने पंखा चालू केला, आणि पंखा चालू केल्यानंतर परत AC चालू केली, आणि परत इतकं गार लागायला लागलं. तर मग सकाळ सकाळ मला जाग आली, खूप जास्त थंडी वाजत होती. तर नाश्ता करून झालं आणि आता चालले मालिश करायला. तर नाश्त्यामध्ये हे खाल्लं, कलिंगड खाल्लं आणि पपई खाल्ली. दुसरी गोष्ट म्हणजे भोपळ्याचं ज्यूस कधीसुद्धा पिलं नव्हतं, तर ते ज्यूस 1 ग्लास भरून पिलं. तर चला आता झालं, आता जाते. आणि तिथं फोन अलाउड नाही, तर फोन बंद करावा लागेल ना, आणि नंतर मग मालिश करायला जायचं. ठीक आहे, चला तोपर्यंत. तर ही जी मी पावडर घेत आहे ना, 1 चिमट घेऊन मी माझ्या डोक्यात लावणार आहे. कशासाठी? तर ह्याने केस गळायचे थांबून जातात आणि हळूहळू बंद होतात पूर्ण, त्यासाठी ही पावडर लावणार आहे. शिवाय तुम्हाला दररोज माझा 12 वाजता व्हिडिओ बघायला भेटेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज माझा 12 वाजता व्हिडिओ बघायला सुरुवात करा, आणि कमेंटमध्ये मला सांगा कसा वाटला तुम्हाला. तर आता माझी मालिश वगैरे झाली, 2 वेळा तेल लावून मालिश झाली, परत पोटली मालिश झाली, आणि झाल्यानंतर आता मी आंघोळ वगैरे करून येऊ तिथं बसले. मालिश करताना जी पोटली मालिश आहे ना, ती करताना खूप जास्त असं गरम गरम लागते सगळ्या अंगाला, का तर एकदम गरम पोटली ना पूर्ण अंगावर ते असं हाणून मालिश करतात. तर मालिश वगैरे करून झाली, आंघोळ केली, आणि आता इथं मस्तपैकी येऊन झोक्यावरती बसले. खाल्लं का काय नाही? जा खा, जा ना, उपाशी कशाला. हे बघू शकता कसलं भारी फुलपाखरू आहे, मगापासून माझ्या अंगावरती येऊन बसायला. जेवायला चाललो तुम्ही. तर सगळे नारळाचे झाड आहेत. एक झाड हे कसलं आहे काय माहिती, बहुतेक सुपारीच आहे. हे बघितलं ना, हे बघा सुपारीच आहेत वाटते. खूप उंच झाड आहे, पण हे बघितलं ना किती उंच आहे. आणि बाकी सगळे नारळाचे झाड आहेत, खूप जास्त मोठे मोठे कशाचे झाड आहेत. मी चालले वापस व्हाईट हाऊसकडं मेडिटेशन करण्यासाठी. 5 मिनटं झालं असं चालू हो, आणि 11:30 होतं, पण इथं कोणच दिसत नाही. 1-2 जण दिसायला लागले, फक्त शांतपणे झोपलेत.
तर बघू शकते किती सुंदर आहे इथं. इथं नॅपकिन वगैरे आहे, जे इथं नॅपकिन आहेत आणि जे धुवायचे आहेत तिथं आहेत. खूपच सुंदर आहे ना. तर आता मेडिटेशन करून झालं, बरोबर 12:03 झालेत. मेडिटेशन संपलं आणि आता 12 वाजता बरोबर जेवण करायचं दुपारचं. तर चला आता मी जेवायला जाते. सगळेच माणसं इतके चांगले आहेत तिथले, बापरे, खरंच खूप छान माणसं आहेत सगळे. 5-10 मिनटं ह्या बाकड्यावरती बसते आणि हे इथंच आहे कॅन्टीन. तर मग मी इथं जाऊन जेवण करेन 5-10 मिनटांनी. आता मेडिटेशन करून आले आणि मेडिटेशन केल्यानंतर खरंच खूप छान वाटलं मला. आणि दुसरं म्हणजे की तिथं काय करत होते आणखीन काय माहिती, एकदम शांत पडल्यानंतर कसं तरी आवाज करत होते, एकदम असं टिंग टिंग आवाज होता. तर त्याला काय म्हणतात ते मला माहीत नाही आहे. तर मेडिटेशन करून झालं आणि आत्ता सध्या जेवण करायचं आहे. तर आता मस्तपैकी असं जेवण केलं आहे आणि आता जेवण करून निवांतपणे जाऊन झोक्यावरती बसणार आहे, शांतपणे एकदम झाडांकडे बघत. एकटी निवांत बसणं बी एक वेगळीच मजा आहे, है की नाही. म्हणजे स्वतःसोबत स्वतःने बसायचं ही मजा आहे. तुम्ही जर कधी केली नसेल तर स्वतःसोबत स्वतः बसा आणि एकदम मस्त असा आनंद घ्या, मला सुद्धा भारी वाटतं. आणि त्याच्यासोबत असं झोका जर असला तर मग काय नाही, एकदम मजाच मजा. तर मस्तपैकी असा झोका आहे, इतके सुंदर सुंदर असे झाडं आहेत आणि नारळाचे झाडंसुद्धा खूप मोठे मोठे आहेत, पण त्याला नेट लावलेला आहे जेणेकरून असं झोक्यावर बसल्यावर ती कुणाच्या डोक्यात नारळ पडू नये म्हणूनसाठी. ठीक आहे, चला मग हा छोटासा व्हिडिओ मी तर संपवते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. व्हिडिओ उद्याच्याला, तोपर्यंत बाय. आता मी 5 वाजता व्हिडिओ काढते, तोपर्यंत नाही काढत. ठीक आहे, चला व्हिडिओ उद्याच्याला, तोपर्यंत बाय बाय.